प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. देवाने आपल्याला ना खूप सन्मानाचं आणि आशीर्वादाचं जीवन दिलं. किती लोक आमेन म्हणतील? परमेश्वर असा देव आहे की जो रोज आम्हाला सहाय्य करतो, आमची मदत करतो. पण कितीतरी वेळा आमच्या जीवनात असे प्रसंग येतात की त्या प्रसंगांमुळे जगात आपल्याला पाहायला मिळतं की लोकांची जी मान आहे ना, खूप वेळा खाली घालण्याची वेळ येते. एखाद्याला अपयश आलं तर त्यावेळेस मान खाली घातली जाते. एखाद्या शिक्षकाने वर्गात एखादा प्रश्न विचारला आणि ज्या लेकराला उत्तर माहीत आहे तो असा असतो एकदम, पण ज्याला माहीत नाही तो उंच मुलाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतो. कोणी मान खाली घालतं. जीवनात असे अनेक प्रसंग येतात की माणसाला त्या प्रसंगामध्ये त्याची मान खाली घालावी लागते. ज्या वेळेस एखाद्याकडून चूक घडते, जो एखादा व्यक्ती अपराधी असतो, अपराधामध्ये जो गणलेला असतो, जेव्हा माणूस दुःखात असतो, जेव्हा यातनेत असतो, त्याची मान बऱ्याच वेळा खाली जात असते. जेव्हा उत्तर येत नाही, एखाद्या गोष्टीबद्दल सोल्युशन सापडत नाही, त्या व्यक्तीची मान खाली गेलेली असते. मंडळीतील लोक चुका करतात त्यावेळेस पालकाची मान खाली जाते. लेकरं चुका करतात त्यावेळेस आईबापाची मान खाली जाते. ज्यावेळेस लोक हतबल होतात त्यावेळेस त्यांची मान खाली जाते. ज्यावेळेस काही लोक असं म्हणतात, मी मोडेन पण कामोठ्याचे लोक चांगलेत असं बोलत नाहीत. आमच्या इकडे काही लोक आहेत असे, सगळे नाही, काही आहेत असे का जे म्हणतात मी मोडेन पण वाकणार नाही, मी झुकूंगा नाही, काही झालं तरी मी वाकणार नाही, मी आता कोणापुढं नम्र होणार नाही. पण जीवनात अशी कधीतरी वेळ येते, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खिळला गेला आणि बायबल सांगतं की त्याची मान त्याने लवून किंवा ती झुकून त्याने प्राण स्वाधीन केला परमेश्वराच्या. त्याचा आत्मा देवाच्या अधीनाने स्वाधीन केला. कधीच कुणी जर ठरवलं की मला झुकायचं नाहीये, परंतु कधीतरी एक क्षण असा येतो की त्या क्षणी मरणाने का होईना त्या माणसाची मान खाली झुकल्याशिवाय राहत नाही. परंतु आज मी तुम्हाला मान झुकवण्याचा नाही, जो देव तुमची मान वर करणार आहे त्या जिवंत देवाबद्दल सांगायला इथं आलेलो आहे. तुम्ही दुःखाने काय करता, तुम्ही यातनेने काय करता हे बोलण्यासाठी मी इथं आलेलो नाही, पण माझं बायबल मला सांगतं, स्तोत्रसंहिता 3 अध्याय आणि 3 वचन, साम चॅप्टर 3 and verse 3, तरी हे परमेश्वरा तू माझ्या भोवती कवच आहेस. सगळ्यांनी म्हणा, कवच आहेस. हे परमेश्वरा तू माझ्या भोवती कवच आहेस, तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस. हालेलुया. दुःखाने माझी मान खाली वाकली, माझा देव माझं मस्तक वर करणार आहे. माझा परमेश्वर माझी मान झुकू देत नाही. जो देव स्वर्गामध्ये विराजमान आहे, जो परमेश्वर सेनांचा यहोवा देव आहे, तो माझं मस्तक वर करणारा देव आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की. My God is a God who lifts up my head. Hallelujah. He is a lifter of my head. Hallelujah. तो परमेश्वर आमचं मस्तक उंच करणारा परमेश्वर आहे. तुमची मान कशाने झुकली आहे? तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये यातनेत आहात, तुम्ही कुठल्या दुःखामध्ये आहात, कुठल्या संकटाने तुमचा चेहरा उतरवलेला आहे. हालेलुया. त्या परमेश्वराकडे तुम्ही आज रात्री आलेले आहात, जो तुमचं मस्तक आज उंच करणार आहे, जो तुमचं नाव श्रेष्ठ नाव करणार आहे, जो तुमचं जीवन आज रात्री आशीर्वादित करणार आहे. तुम्ही काहीही परिस्थितीमध्ये असाल, पण आज रात्री जिवंत देवाला भेटल्याशिवाय तुम्ही इथून बाहेर पडणार नाही. तो तुमचं मस्तक आज रात्री उंच केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दुःखाने व्याकुळ असा, यातनेने त्रस्त असा, देवा मला कळत नाही मी कुठल्या मार्गाने जावं, देवा मला समजत नाही या त्रासामध्ये मी पुढं कसा जाऊ. प्रभू सांगत आहे की आज रात्री मी तुझं मस्तक उंच करणार आहे, आज रात्री मी तुला आशीर्वादित करणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सैतान त्याचं मस्तक कधीच वर करू शकणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? बऱ्याच वेळा लोकांना वाटतं सैतानाने असं केलं, सैतानाने. देवाच्या प्रिय लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या की सैतान, तुम्हाला वाटतं की त्याने असं केलं, त्याने तसं केलं, पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो सैतान तुमच्या पुढं शून्य झालाय. का माहिती आहे का? कारण की त्या सैतानाचं मस्तक माझ्या येशूने पायाखाली तुडवलेलं आहे. त्याचं मस्तक आता वर जाणार नाही. इथून पुढं जर मस्तक वर जाणार असेल तर ते तुमचं आणि माझं मस्तक वर होणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आज रात्री उंच केल्याशिवाय राहणार नाही. तो तुम्हाला आज तुमच्या जीवनामध्ये उच्चांक देणार आहे. आज तुमचं
जीवन एका टर्निंग पॉइंट वरती आहे. आजची रात्र तुमच्या समस्यांना शेवटचं बघून घ्या. जसं त्या सगळ्या मिस्री सैन्य, इजिप्शियन सैन्य, त्या सैन्याला जसं इस्रायल लोकांनी शेवटचं बघितलं आणि त्याच्यानंतर गुडूप, हालेलुया, त्या तांबड्या समुद्रामध्ये सगळे जसे मरण पावले, त्यांना परत ते मिस्री सैन्य दिसलं नाही. आज नंतर तुमच्या वैऱ्यांना तुम्ही शोधाल, ते तुम्हाला सापडणार नाहीत. तुमच्या वैऱ्याचा देव आज रात्री नाश करणार आहे. त्या वैऱ्यासमोर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. कुठल्या यातनेने त्रस्त आहेत, तुमचा आजार तुमचा वैरी बनलाय का? ज्या प्रभूने तुम्हाला आशीर्वादित केलंय तो सांगत आहे आज तुमचे आजार निघून जाणार आहेत. कुठल्या समस्येत तुम्ही आहात का? आजची रात्र तुमच्यासाठी डिलिव्हरन्सची रात्र आहे. कुठली सवय सुटत नाहीये का? प्रभू म्हणतो की तुला नाही सुटत आहे, पण मी तुझ्या बरोबर आल्यावर सुटणार आहे. मी तुला उंच करणारा देव आहे. मी तुला आशीर्वादित करणारा देव आहे. मी तुझे दिवस बदलणारा देव आहे. हालेलुया. लूक याचा 15वा अध्याय 8 ते 10 वचन. लूक 15वा अध्याय 8 ते 10 वचन. तसेच अशी कोणी स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले, तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. आमेन. सुंदरसं वचन आहे. ॲक्च्युली मुळात लूक 15 मध्ये 3 गोष्टी हरवल्यात. तर 3 गोष्टी हरवल्यात. पहिल्या उदाहरणात मेंढरू हरवलं, दुसऱ्या उदाहरणात नाणं हरवलं, तिसऱ्या उदाहरणामध्ये उधळा पुत्र हरवलाय. तर त्यापैकी आता एका स्त्रीकडं किती नाणी होती? 10 होती. बदलू नका उगाच. किती नाणी होती? 10. 10 पैकी 1 नाणं हरवलं. आता ते नाणं हरवल्याच्या नंतर ही स्त्री दिवा लावते. सगळे म्हणा दिवा लावते. काही लोक काय बऱ्याच ठिकाणी दिवे लावतात, हालेलुया, पण हिने खरा दिवा लावला घरामध्ये. आणि दिवा असा लावला, दिवा पेटवला म्हणजे अंधार असणार आहे. दिवा लावण्याची गरज कधी पडते? दिवसा लावू नका, हालेलुया. अंधारात दिवा लावला. दिवा लावल्याच्या नंतर ती अख्खं घर शोधते. शोधायची गरज का पडली? कारण की टेबला खालून नाणं म्हणू शकत नाही, मॅडम मी इकडे आहे, माझ्याकडे बघ. नाही, नाणं बोलतं का? नाही, नाणं शोधावं लागतं. तिने दिवा लावला, मनापासून नाण्याचा शोध घेतला. कॉईन तिला सापडला. सगळ्यांनी म्हणा सापडला. आता कॉईन सापडल्यानंतर सगळ्या मैत्रिणींना, आजूबाजूच्या सगळ्यांना तिने बोलवलं आणि खूप मोठं सेलिब्रेशन केलं. असं इथं कोणी आहे का? काल माझं 2 रुपयाचं कॉईन हरवलं होतं, सापडलं, आता आज मोठी पार्टी करू आपण. असं कोणी करतं? तिकडं माटुंग्याला, माहीमला, आमच्याकडं नाही करत. आपल्या कामोट्यात असं कोणी करतं? एक कॉईन सापडला म्हणून सेलिब्रेशन. मग या गोष्टीला आध्यात्मिक दर्जावरती न्यायचं. दिवा देवाचं वचन आहे. हरवलेला कॉईन, हरवलेले लोक आहेत. आणि ज्या वेळेस ते लोक सापडतात, स्वर्ग राज्यामध्ये आनंद केला जातो. सिंपल. आता ती स्त्री गुरुत्वाकर्षण आहे. जेव्हा कॉईन पडल्यानंतर तो काय आभाळात जाणार नाही. सोपं आहे समजायला. नाणं पडल्यावर कुठं पडणार? वर तर पडत नाही कधी. माझं नाणं पडून छतावरती गेलं नाही, खालीच पडणार. तिची मान खाली होती. शोध पूर्ण झाल्यावर देवाच्या गौरवासाठी तिची मान वर झाली. आज काय शोधण्यासाठी मान खाली झाली? नोकरी शोधताय, छोकरी शोधताय, पैसा शोधताय. देवाच्या गौरवासाठी आज तुमची मान वर होणार आहे. देवाच्या गौरवासाठी आज तुमची मान वर होणार आहे. जगातल्या गोष्टी शोधत असताना जेव्हा तो आम्हाला मदत करतो, त्याच्या वचनाप्रमाणे आम्हाला संधी मिळते की आम्ही त्याचं गौरव करावं. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने आपलं मस्तक उंच केलेलं आहे. आता मस्तकाबद्दल एक खूप
डेप्थवाला वचन वाचूया, काहीतरी समजून घ्यायचं. ऐका, 1 कोरिंथ 11 अध्याय 3 वचन. प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे, स्त्रीचे मस्तक पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे. हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे. पौलाची इच्छा आहे तुम्हाला कळावं. पुरुषाचं मस्तक ख्रिस्त. उलट करू नका, पुरुषाचं मस्तक स्त्री नाही. तुमच्या घरात असेल, आमच्याकडे नाही. सॉरी प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐका, सिंपल सोपी गोष्ट. स्त्रीपासून सुरुवात करू. स्त्रीचं मस्तक कोण आहे? पुरुष आहे. पुरुषाचं मस्तक कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्ताचं मस्तक कोण आहे? देव आहे. कळालं सगळ्यांना? परत एकदा रिपीट. स्त्रीचं मस्तक पुरुष, पुरुषाचं मस्तक ख्रिस्त, ख्रिस्ताचं मस्तक. सिंपल. स्त्री कोणाचं मस्तक आहे? कुणाचंच नाही, कुणाचंच नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग स्त्री कमी आहे का? पुरुषाची फासळी स्त्री आहे आणि स्त्रीचं मस्तक पुरुष आहे. आता ही फासळी आहे. हाताचं हाड आहे ते असं स्ट्रेट असतं. पायातले हाड बोलत नाही तुम्ही, बोला बिंदास. स्ट्रेट असतं, स्ट्रेट. फासळी स्ट्रेट नसते, पण ती चांगल्या चांगल्याला स्ट्रेट करू शकते. फासळी हृदयाजवळची डावी, ही फासळी हृदयाचं रक्षण करते. हे जर छातीचा पिंजरा नसता तर तुमचं हृदय दिवसा ढवळ्या कुणी पण चोरून नेलं असतं. पिंजरा आहे छातीचा, बरगड आहेत, म्हणून हृदय सेफ आहे. कुणामुळं सेफ आहे हृदय? म्हणून तुमच्या बायकोमुळं तुम्ही सेफ आहेत. हालेलुया. एखादी सिस्टर म्हटली, पास्टर ब्रदर तुम्ही खूप हँडसम दिसतायत, तुमची बायको लगेच बाजूला येऊन उभी राहणार. ती म्हणेल, आय एम हिज फासळी. आता तू निघितून आणि हो मोकळी, बिकॉज आय एम फासळी. ओके. तर ही फासळी नेहमी नवऱ्याच्या वॉचवरती राहणार. किती लोक आमेन म्हणतील? वाईट गोष्टी त्या हृदयात शिरू देणार नाही. आमेन. अशी ही फासळी आहे. बरं, पायाचं हाड मोडलं तर प्लास्टर होतं, हाताचं मोडलं तरी प्लास्टर होतं, पण एकच हाड आहे फासळी, प्लास्टर होत नाही. जर का प्लास्टर केला तर पिंजरा हलणारच नाही ना, श्वासच घेता येणार नाही. छातीच्या पिंजऱ्याला प्लास्टर होत नाही. सगळ्यांनी आमेन म्हणा. आणि प्लास्टर होत नाही, त्यामुळे जर का बरगडी मोडली ती टोचत राहते. काय रिव्हिलेशन आहे. माझ्या भावांनो विनंती आहे, बरगडी मोडू देऊ नका. मंडळीने आमेन म्हणावे. प्रभूला धन्यवाद. तर अशी ही स्त्री परमेश्वराने बनवली. आदम काय आहे? मस्तक. शरीर कोण आहे? बोलत नाही तुम्ही. त्या आदम जर मस्तक आहे तर त्याचं शरीर कोण आहे? हवेचं मस्तक कोण आहे? कळतंय का नाही कळतंय? हवेचं मस्तक एवढंच फक्त आदम आहे. बाकी इथून खाली म्हणजे मान पण हवा आहे. हे मस्तक किती पण स्ट्रॉंग असू द्या, मान ठरवणार याला कुठं वळवायचंय. घ्या, ठीक आहे. घेऊ नका, याला कुठं वळवायचंय ही मान ठरवणार. तर स्त्रीला कधीच कमजोर समजू नका. काही लोकांना वाटतं बायकोबरोबर भांडताना, तुमच्यामुळं तुम्ही फळ खाल्लं नसतं आधी तर आमच्यावर ही वेळ आली नसती, तुम्ही चूक केली स्त्रियांनो तुम्ही. ॲक्च्युली ना, तो सैतान आदामाकडे आला असताना म्हटलं असतं, हे बघ हे फळ आहे, हे घे. तो त्याला एकच म्हटलं असतं, 2 मिनिटं थांब, बायकोला विचारून आलो. मग ते सैतानाला माहिती आहे रिमोट कंट्रोल कुठे आहे. तो डायरेक्ट तिकडे गेला मॅडमकडं आणि त्याला जे करायचं त्याने ते काम केलं. स्त्रियांना कमजोर समजू नका. अशा मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगू शकतो. पुरुषांना स्त्रियांनी फार मागं टाकलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? तर स्त्रियांना मस्तक नाही केलंय, पण स्त्रिया पण काही कमजोर नाहीत, त्या स्ट्रॉंग आहेत. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. या देशामधून
परमेश्वराची योजना आहे की स्त्रियांमधून अनेक देवाच्या महान सेविका तयार झाल्या पाहिजेत, अनेक पास्टर्स लीडर्स महान देवाच्या सेविका झाल्या पाहिजेत. हालेलुया. जॉयस मेयर सारखे लोक इथून उठले पाहिजेत. आमेन. हालेलुया. महान सेविका उठल्या पाहिजेत. तर स्त्रिया हा बेस आहे, सुरुवात तिथून आहे. स्त्रियांचं मस्तक पुरुष, पुरुषांचं मस्तक ख्रिस्त, ख्रिस्ताचं मस्तक परमेश्वर. ही सगळी चैन, ह्या सगळ्या गोष्टी स्थिर राहण्यासाठी स्त्रियांना समाजात भक्कम केलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? त्यांना डावलता कामा नये, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर शरीर नीट असेल तर मस्तक नीट राहील. काही लोकांना पटलेलं नाहीये, पण मी आलोय ना सांगायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीराकडे दुर्लक्ष केलं, एखाद्याचा ॲक्सिडेंटमध्ये हातपाय मोडला किंवा काहीतरी लागलं, मस्तक सुखी असतं का? काही नाही. मस्तक आनंदी आहे घरी आणि शरीरच ॲडमिट केलंय. असं होतं का? नाही होत. शरीराची काळजी घेतली पाहिजे की नाही? घेतली पाहिजे. सिंपल. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आम्ही आमच्या परिवारात, आमच्या मंडळीमध्ये स्त्रियांना प्राधान्य दिलं, पुढाकार दिला, त्यांनाही देवाच्या सेवेमध्ये संधी दिली, तर मस्तक व्यवस्थित राहणार आहे. जर मंडळी व्यवस्थित आहे तर ख्रिस्ताला आनंद आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जर ख्रिस्ताची मंडळी स्थिर आहे, ख्रिस्ताने त्याच्यावरती पूर्ण सत्तेत सामर्थ्यामध्ये विजय 2000 वर्षापूर्वी मिळवलेला आहे, याबद्दल देव आपला आनंद आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून मंडळीचं मस्तक कधीच खाली जाऊ शकत नाही, कारण मंडळीचं मस्तक येशू ख्रिस्त आहे. तो सर्वोच्च आहे, त्याला सर्व नावापेक्षा सर्वोच्च नाव देण्यात आलेलं आहे. येशू एवढं मोठं कुणी नाही प्रियांनो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय संतगणांनो, या ठिकाणी एक गोष्ट आज पक्की करूया. जगात जगिक गोष्टींपुढं आम्ही कधीच झुकणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जगाच्या मोहपाशांना, जगिक गोष्टींपुढं आम्ही झुकणार नाही. एकदा येशू पुढं नतमस्तक होऊन बघा, परत तुम्हाला कुणापुढं झुकण्याची गरज पडणार नाही. परत कोणापुढं तुम्हाला नम्र होण्याची किंवा शून्य करण्याची गरज पडणार नाही. हालेलुया. कधी कधी लोक या प्रकारे देवापासून दूर जातात. एखाद्याला नोकरी नसते. चांदणे पास्टरांकडे येतो मुलगा, पास्टर प्रेयर करा, नोकरी नाहीये. कारण नोकरी नाही तोपर्यंत कोणी छोकरी देत नाही. त्याच्यामुळे पहिले नोकरी मिळाली पाहिजे, तिथून सुरुवात आहे. प्रेयर करा. पास्टर प्रेयर करतात. मग तो मुलगा जातो इंटरव्ह्यूला, त्याला नोकरी मिळते. आणि नोकरी मिळाली का तो चर्चला यायचं बंद करतो. आणि मग 2 महिन्यांनी पास्टर भेटले आणि मग विचारतात, का रे बाळा तू येत नाही चर्चला? पास्टर नोकरी मिळाली. मग चर्चने काय केलं तुझं? तो बोलतो मी ओव्हर टाईम करतो, ड्युटीमुळं मला जमत नाही, मी बिझी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सोडा ते काम जे तुम्हाला देवापासून दूर घेऊन जात असेल. इतका पैसा कमवू नका की जो पैसा तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल. इतका कमवा की लोक विचारतील एवढा पैसा कसा आला? माझ्या देवाने दिलाय मला. हालेलुया. कामासाठी प्रार्थना सोडू नका. प्रार्थनेसाठी काम सोडावं लागलं तरी चालेल. रविवारच्या दिवशी जेव्हा जेव्हा भक्ती असते, जेव्हा प्रार्थना असते, कुठल्याही प्रकारची सबब आम्ही सांगायची नाही. देवाचा वेळ देवाला दिला पाहिजे. परमेश्वराशिवाय कुठंही आम्ही नतमस्तक होता कामा नये. कसल्याच गोष्टी पुढं ते परमेश्वराला मान्य नाही. आमेन. परमेश्वराला मान्य नाही. जे देवाला आवडतं ते आम्ही करावं. परमेश्वराची इच्छा आहे आमचा वेळ देवाला दिला पाहिजे. रविवारचं चर्च आहे म्हणजे 10:30ला घरून नाही निघायचं. 10:30ला तुम्ही चर्चमध्ये असायला पाहिजे. जे चर्चची टीम आहे, सगळं काम करणारे, ते तर त्याच्यापेक्षा आधी आले पाहिजेत. आम्हाला डिसिप्लिन नाही तर आम्ही जगाला कधी लावणार? देवाचा वेळ देवाला दिला पाहिजे. ज्या देवाने तुम्हाला यशस्वी केलंय त्या प्रत्येक यशात पहिला वाटा देवाला दिला पाहिजे. प्रभू मला हे मिळालंय याच्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. ते यश असो, तो पैसा असो, प्रत्येक गोष्टीतून देवाला गौरव दिला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, जो देवाबरोबर कनेक्टेड आहे, परमेश्वर त्याला कुठंच कधी झुकू देत नाही. हालेलुया. तुम्ही असेच देवाला पाहत स्वर्गाकडे लक्ष केंद्रित करत पुढे चालाल.
तुम्हाला झुकण्याचा प्रसंग येणार नाही. सैतान येईल, तुम्हाला झुकवण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला शून्य करण्याचा प्रयत्न करेल. तो सैतान येईल, तुम्हाला टॉर्चर, कुठून ना कुठून अडचणी, तुमचा विकनेस शोधून त्याच्यात तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करेल. पण धन्य आहेत ते लोक ज्यांनी आपल्या जीवनाची गाठ येशू बरोबर बांधलेली आहे. आशीर्वादित आहेत ते लोक जे स्वर्गाशी कनेक्टेड आहेत. ब्लेसड आहेत ते लोक ज्यांनी देवाबरोबर आपला संपर्क ठेवलेला आहे. जे देवाबरोबर आहेत, देवाचे लोक आहेत, ते सैतानापुढं नतमस्तक होत नाहीत. हालेलुया. एकदा 3 असेच तरुण लेकरं होते. हालेलुया. त्यांना सांगितलं राजाने की आता सगळे वाद्य वाजवली जातील, तुम्ही तिघांनी पण या सैतानाच्या मूर्तीपुढं नमन करायचं. ते म्हटले आम्ही नाही करत. जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही नाही करत. तुम्हाला तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून देऊ. शद्रक, मेशक, आबेदनगो ही 3 त्या तरुणांची नावं होती. आणि त्यांनी ठरवलं की आम्ही झुकणार नाही. आम्ही देवाकडं पाहणारे लोक आहोत. आमची मान सैतानापुढं झुकू शकत नाही. आमच्या देवाने आमचं मस्तक उंच केलं आहे. ते मस्तक झुकवण्याची ताकद कोणामध्ये नाही. हालेलुया. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आम्हाला विभक्त करेल? नग्नता, तलवार, जगातल्या वाईट गोष्टी, कुठली गोष्ट आम्हाला देवापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही. शद्रक, मेशक, आबेदनगो असेच ताठ मानेनं त्या वैऱ्यापुढं, त्या सैतानापुढं न झुकता ते पुढं गेले. त्यांना अग्नीच्या भट्टीत फेकून दिलं. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, अग्नीच्या भट्टीत त्यांना साक्षात प्रभूने वाचवलेला आहे. हालेलुया. टाकलेले 3 होते, पण 4था व्यक्ती त्यांच्याबरोबर फिरत होता. तो 4था व्यक्ती तुमच्याबरोबर फिरणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो अग्नीच्या भट्टीत फिरतो तो आज नंतर सतत तुमच्या बरोबर राहणार आहे. हालेलुया. फक्त एक त्याची योजना आहे, एक त्याची इच्छा आम्हाला कळली पाहिजे की हे परमेश्वरा, तुझ्याशिवाय ही मान कुणासमोर झुकणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, एक क्षणाची, एका विशेष घटनेची तुम्ही आणि मी वाट पाहत आहोत. यानंतर होणारा जो महत्त्वाचा इव्हेंट आहे, त्या इव्हेंटसाठी, म्हणजे जसं आम्ही पाहतो की ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, त्यानंतर ख्रिस्त पुनरुत्थित होतो, प्रेषितांना दर्शन देतो, बरोबर पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत अद्भुत गोष्टी आपण पाहतो, सिक्वेन्स पाहतो. 40 दिवस दर्शन दिल्यानंतर स्वर्गाला जातो, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा येतो. सगळ्या सिक्वेन्समध्ये गोष्टी घडल्या. आता त्याच्यानंतर ह्या दिवसात होणारी महत्त्वाची घटना काय आहे? कुठल्या गोष्टीची आपण वाट पाहतोय? प्रभूच्या येण्याची, रॅप्चरची आम्ही वाट पाहत आहोत. लूक याचा 21वा अध्याय 26 ते 28 वचन. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील, कारण आकाशातील बळे डळमळतील. आणि तेव्हा मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा. सगळ्यांनी म्हणा, सरळ उभे राहा. ज्या वेळेस तुम्हाला या गोष्टी दिसतील, ज्या वेळेस तुम्हाला दिसतील की राष्ट्रांवरती अडखळणं आलेले आहेत, ज्या वेळेस तुम्हाला अशा बातम्या येतील की देश देशावरती, राष्ट्र राष्ट्रावरती उठलेला आहे, युद्धाच्या बातम्या तुम्ही ऐकाल, ठिकठिकाणी भूमिकंप होतील, तुम्हाला दिसेल की सगळीकडे वैर भावना, सूड भावना झालेली आहे, सगळीकडे लोकांची प्रीती थंडावलेली आहे, भाऊ भावाचा वैरी होणार आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती दिसतील, अनेक ठिकाणी तुम्हाला देवापासून लोक भरकटलेले दिसतील, एकमेकांचा खून करणारे लोक तुम्हाला दिसतील, एकमेकांना धरून देणारे, विकणारे लोक तुम्हाला जगात दिसतील. आणि असा प्रसंग ज्यावेळेस तुम्हाला दिसेल, जेव्हा रक्तपात होताना तुम्हाला दिसेल, लोक मरताना तुम्हाला दिसतील, ज्यावेळेस तुम्हाला युद्धाची चिन्ह दिसतील, त्यावेळेस एक गोष्टीचं अगत्य आहे की त्या शेवटच्या काळामध्ये आकाशावरती मेघारूढ होऊन राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, सेनांचा यहोवा देव, त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे. हालेलुया. असा प्रकाश घेऊन येईल. असा रात्रीचा जरी आला, छप्पर फाडून प्रकाश आतमध्ये येईल. त्या दिवशी सूर्य अंधकारमय होईल. सूर्य अंधकारमय होईल. त्या दिवशी प्रभूच्या प्रकाशासमोर सूर्य म्हणेल की मी 0 बल्ब झालोय. एवढा भयंकर प्रकाश घेऊन येशू येणार आहे.
देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येत आहे. ही जी ही तयारी आहे, हे 7 वर्ष, हे मिनिस्ट्रीमधले कष्ट, उपास तापास, लोकांसाठी रडणं, प्रार्थना करणं, बाबा तू मला सोडून जाऊ नको, तू चर्चला ये, मेंबर सोडून गेले तर त्यांना पकडून पकडून परत आणायचं, त्यांची चूक असली तरी आपण त्यांना माफी मागायची. हे पास्टरचं काम करणं सोपी गोष्ट नाही आहे प्रियांनो. लोकांना देवाच्या सानिध्यात टिकून धरणं, कारण की एक दिवस असा येणार आहे की हे जे सेवक आहेत त्यांना माझा देव म्हणणार आहे, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू विश्वास योग्य राहिला, तुझी कामगिरी तू पूर्ण केली. देवाच्या प्रिय लोकांनो, आपलं स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्यांच्या सेवेसाठी उभं राहावं लागतं. पास्टर कधीच आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही. ऐकताय तुम्ही? काही लोकांना पटत नाही, पण पटवून सांगण्यासाठी तर मी इथं आलोय. ऐका, गर्दीत इथं कुणीतरी एक बहीण बसली असेल, तिचं डोकं दुखतंय, कदाचित पाळकाने सांगितलं आज माहीत नाही माझं डोकं दुखतंय. ती बहीण चर्चला नवीन आली, ती हेच म्हणाल, याला ह्याचं डोकं बरं करता येत नाही, माझं काय करणार आहे. ती लगेच दुसरं चर्च शोधायला जाते. पास्टर लोक त्यांचं दुःख कोणाला सांगू शकत नाही प्रियांनो. हा सगळा त्रास, ही सगळी सेवा, हे सगळं काम ते एकाच गोष्टीसाठी करत आहेत की प्रभू मी तुझी मंडळी तयार करत आहे, प्रभू तू दिलेलं काम मी पूर्ण करत आहे. पुढं बायबल काय सांगतं ऐका लक्ष देऊन. आणि तेव्हा मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा. हालेलुया. सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. बायबल सांगतं की ज्यावेळेस रॅप्चर होणार, सरळ उभे राहा, वाकडे तिकडे उभे राहू नका. हालेलुया. काही लोक असे वाकडे तिकडे होऊन चर्चमध्ये येतात, देव त्यांना एकदम नीट करतो. असं बोलतात, क्या भाई क्या कर रहा है, क्या खा रहा है. नंतर प्रेज द लॉर्ड ब्रदर, प्रेज द लॉर्ड सिस्टर. तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, धारावीतली गुन्हेगारी कमी झाली. गुन्हेगारी कारण सगळे गुंडे लोक पास्टर झाले. ऐकताय तुम्ही? चर्च ख्रिश्चनच नाही, कुणी पण, देवाने सगळ्यांना बदललंय, अद्भुत काम चाललंय. देवाच्या प्रिय लोकांनो, इथं येताना तुम्ही कसे असू शकता, पण इथून जाताना परमेश्वर तुम्हाला सरळ केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला नीट केल्याशिवाय राहणार नाही. बायबल सांगतं सरळ उभे राहा. कसे उभे राहा? सरळ उभे राहा आणि वर पहा. बायबल सांगतं सरळ उभे राहा, सरळ उभे राहा आणि वर पहा, कारण तुमच्या मुक्तीचा समय आला आहे. मुक्ती मिळाली, तारण मिळालंय, मग परत एकदा मुक्तीचा समय. हे काय? आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेस आम्हाला तारण मिळतं, पण ज्यावेळेस येशू येईल या शरीरातून आम्हाला मुक्ती मिळणार. हे नाशवंत शरीर अविनाशी शरीरात बदलणार, आम्हाला नवीन शरीर प्राप्त होणार. ज्याचे गुडघे दुखत आहेत, लंगडत लंगडत चर्चला चाललाय, तो स्वर्गात लंगडत जाणार नाही. आंधळे डोळे घेऊन स्वर्गाला जाणार नाही. परमेश्वर तुमचं शरीर बदलणार आहे. तुमच्या मुक्तीचा समय आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे टेन्शन्स, घरात एवढे टेन्शन्स असतात, नसले तरी असतात. प्रेज द लॉर्ड. टेन्शन नसले तरी रात्री जेवताना लेकरं विचारतात, मम्मी सकाळी नाश्त्याला काय करशील? अरे बाळा आत्ताचं बघ ना, उद्या टिफिनला काय देतेस मम्मी? म्हणजे इतके टेन्शन्स असतात घरात, छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींचे. तिकडं तुम्हाला स्वयंपाक करायचा नाही. हालेलुया. तिथं तुम्हाला जॉबवर जायचं नाही, तुम्हाला तिथं EMI, हप्ते, घराचं भाडं, चर्चचं भाडं काय भरायचं नाही. सगळं पेड केलं येशू ख्रिस्ताने. हालेलुया. तुमच्या मुक्तीचा समय आला आहे. प्रभू वर पाहायला सांगत आहे. त्या क्षणासाठी आज तयार व्हायचं.
येशूचं आगमन बघून सरळ होण्यापेक्षा आधी सरळच राहूया सगळे, आणि आज नंतर पुढं वरतीच मान ठेवूया. आमची नजर देवाकडेच लागलेली असू द्या, कारण तोच आमचा परात्पर परमेश्वर आम्हाला सहाय्य करणार आहे. हालेलुया. त्याच्या वाचून आमची मदत कोणी करू शकत नाही. बाळ जन्माला येतं, त्याच्या पोटामध्ये एक दोरी असते. असते का नसते? आमच्या इकडं माहीमला असते, मला कामोठ्याचं माहीत नाही. दोरी असते पोटात? असते. प्रभूला धन्यवाद, इकडं पण तेच आहे. बाळाचा जन्म झाल्यावर ती दोरी डॉक्टर बघतो आणि पहिलं उद्घाटन करून टाकतो. खचक, बच्चा आलं, मा आलं. ती दोरी का असते? आई जे खाईल ते पोषण त्या बाळाला मिळावं. हालेलुया. ज्या दिवशी आई बरोबरची तुमची नाळ तुटली, त्या दिवशी तुमची नाळ तुमच्या देवाबरोबर जुडली. हालेलुया. तो देव तुमचं पोषण करणार आहे. आज नंतर आमची नजर कुठं लागली पाहिजे? वर, कारण त्याने तुमचं मस्तक उंच केलं आहे. हालेलुया. आज नंतर कुठल्याच गोष्टीसाठी सैतानापुढं झुकायचं नाही. आमची नजर आमच्या देवाकडे पाहिजे. आमचं मस्तक देवाने उंच केलेलं आहे. देवाने आम्हाला उंच केलं आहे. आमचं मस्तक प्रभूने उंच केलेलं आहे. आता हे मस्तक झुकवण्याची ताकद जगामध्ये नाही. मंडळीचं मस्तक, मंडळीचं शीर परमेश्वराने उंच केलं. किती लोक आमेन म्हणतील? बोला येशू मसीह की. स्वाभिमानानं जगायचं इथून पुढं, कारण आमचं मस्तक कसं आहे आता? उंच केलं देवाने. कसं जीवन जगायचं? स्वाभिमानाने. तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. किती लोक आमेन म्हणतील? म्हणा, मी जगाचा प्रकाश आहे. तुमच्या खिशात 1 रुपया पण नाही असं समजा, तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. अचानक सर्दी झाली तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहेत. शेजारच्यानी शिव्या दिल्या तरी तुम्ही जगाचा प्रकाश. अरे, जर ह्या जगिक गोष्टींनी आमचं अस्तित्व बदलत नाही तर आम्ही कोणापुढं का झुकावं? माझ्या देवाने जर मला उंच केलेलं आहे, मला खाली पाडण्याची ताकद कोणात आहे? माझ्या परमेश्वराने जर मला उंच केलेलं आहे, मी कुणापुढं नम्र होणार, कुणापुढं झुकणार? परमेश्वराशिवाय आमची मान कुठेही झुकता कामा नये. हालेलुया. प्रभूने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. आज या वचनातून एक गोष्ट प्राकर्षाने पक्की आपल्या अंतःकरणात साठवून घेऊया. आज नंतर देवाला हे सांगूया की त्या एदेन बागेमध्ये ज्यावेळेस आदाम हवेने फळ खाल्लं, दोघांनाही लाज वाटली. सगळ्यांनी मला लाज वाटली. मोठ्याने बोलत नाही तुम्ही. दोघांनाही लाज वाटली आणि दोघं जाऊन झाडाच्या मागे लपले. देवाबरोबर लपाछुपी. अरे, ज्याला पेत्राचे पाण्यात लपलेले मासे माहित आहेत, झाडामागं कोण लपलंय माहित नाही. आदमा, कुठे आहेस? पवित्रतेत तुला सोडून गेलो होतो, तू कुठे आहेस आता? ते घाबरून, लाज वाटून ते लपले. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, रोमकरस पत्र 1 अध्याय 16 वचन आपल्याला सांगतं, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलण्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. हालेलुया. आदामाला लाज वाटली, पण पौलाला लाज वाटत नाही. मध्ये असं काय घडलं की परमेश्वराने ती गोष्ट, खाली मान घालण्याची गोष्ट देवाने काढली. ह्या गोष्टी देवाच्या प्रिय लोकांना समजून घेतल्या पाहिजे. जी लाज आदामाला वाटते आणि तो मान खाली घालतोय, तो लपतोय, पण पौल म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही. माझ्या प्रभूचं नाव मला सांगायची लाज वाटत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आदाम आणि पौल याच्यामध्ये घटना आहे, ती म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ. ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आम्हाला सामर्थ्य प्राप्त झालंय. बोला येशू मसीह की. म्हणा, मला सुवार्तेची लाज वाटत नाही.